हिवाळ्यात बनवायलाच पाहिजे अशी तुरीच्या साल्यांची आमटी आज बनवूयात. अगदी झणझणीत, तोंडाला चव आणणारी अशी आमटी बनवायला अतिशय सोपी आहे. कशी बनवायची ते तुम्हाला सांगते. तुरीच्या शेंगा आता ह्या सीझनला आपल्याला बाजारात मिळतात. ह्या शेंगा छान निवडून घ्यायच्या, त्याच्यातले सगळे दाणे छान काढून घ्यायचे आणि मग त्या दाण्यांची आपल्याला आमटी बनवायची आहे. हे बघा, हे सगळे दाणे मी आता इथे काढून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आधी तव्यावर तेल घ्यायचं. त्या तेलामध्ये हे दाणे सगळे घालून घ्यायचे. साधारण 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि शेंगा साधारण पावशेर घेतलेल्या आहेत निवडून. नंतर त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्यात, लसूण घातली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सगळं छान 5 ते 10 मिनटं शिजेपर्यंत परतून घ्यायचं. मिरची आता तुम्हाला जशी हवी त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता, कमी किंवा जास्त. पण जरा ही आमटी जी आहे ती झणझणीतच छान लागते, त्यामुळे थोडी झणझणीत बनवायची म्हणून मी 2 ते 3 मिरच्या घातलेल्या आहेत. त्या हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळे जास्त तिखट आहेत. आता काय करायचं, हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. आधी पाणी न टाकता एकदा फिरवून घ्यायचं. थोडंसं जाडसर झालं की मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. पाणी थोडंसं जास्त घालायचं कारण की आपल्याला याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यामुळे थोडंसं जास्त पाणी घालून आपण छान वाटून घ्यायचं. हे बघा, हे असं पूर्णपणे छान वाटून घ्यायचं. आता आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे. तर फोडणीमध्ये तेल घालायचं. तेल घातल्यानंतर इथे मी साधारण 1 चमचाभर बारीक मोहरी घातलेली आहे. 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचं. नंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता आवर्जून घालायचा, अप्रतिम अशी चव कढीपत्त्याने येते. नंतर ह्याच्यामध्ये थोडासा लसूण ठेचून घालायचा. लसूण कमी घालायचा, आपण आधीही घातलेला आहे वाटण करताना, त्यामुळे थोडा कमी घालायचा आणि ठेचून घालायचा. नंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो मी इथे चिरून घातलेला आहे. छान परतून घ्यायचं. मग अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालायचं. पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. परतून झालं की मग आपण जे वाटण तयार करून ठेवलेलं आहे तुरीच्या दाण्यांचं, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. नंतर थोडंसं आधी पाणी घालून घ्यायचं आणि मग एकदा हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती अजून ह्याच्यामध्ये पाणी घालावं लागणार आहे आणि आपल्याला किती पातळ हवी आहे ही आमटी. मग त्याप्रमाणे अजून पाणी घालायचं. तुम्हाला जर नुसती भाताबरोबरच खायची असेल तर तुम्ही एकदम पातळही बनवू शकता आणि जर भाकरीबरोबर खायची असेल तर थोडी जाडसर ठेवू शकता. नंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून छान हलवून घ्यायची आणि चांगल्या 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या. आपली ही तुरीची साल्यांची आमटी तयार होते. अप्रतिम लागते खायला. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला इथे आठवण करून देते, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.